मित्रांनो, रंग माझा वेगळा या मालिकेच्या 29 मार्चच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत. कमला सौंदर्याला घेऊन दीपिकाकडे येते आणि सौंदर्याला पाहून दीपिकाला धक्काच बसतो. तर दीपिका सुखरूप आहे हे पाहून सौंदर्या खूप खुश होते. ती दीपिकाला रडतच मिठी मारते आणि म्हणते, ग्रँडमाला सोडून कुठे गेली होतीस तू? तुला आमची आठवण नाही का आली? मात्र दीपिका त्यावर काहीच उत्तर देत नाही. त्यामुळे सौंदर्या तिला विचारते की काय झालं, तू अशी गप्प का आहेस? मला पाहून तुला आनंद नाही का झाला? आणि त्यावर दीपिका म्हणते की तू माझी ग्रँडमा नाही. आणि हे ऐकून सौंदर्याला धक्काच बसतो. दीपिका पुढे म्हणते की तुम्ही माझे खरे नातेवाईक नाही, मी अनाथ आहे. त्यावर सौंदर्या म्हणते, काय बोलतेस तू? हे कोणी सांगितलं तुला हे सर्व? आणि त्यावर दीपिका सांगते की श्वेता आंटी कोणासोबत तरी फोनवर बोलत असताना मी ऐकलं. आणि ती घडलेला सर्व प्रकार सौंदर्याला सांगते. आणि त्यामुळे सौंदर्याच्या तळपायाची आग मस्तकात जाते. तर दीपिका म्हणत असते, मी अनाथ आहे, तुम्ही माझे कोणी नाही. त्यावर सौंदर्या तिला समजवण्याचा खूप प्रयत्न करते. ती म्हणते की तुझी किती मोठी फॅमिली आहे. मी आहे, आजोबा आहे, तुझ्यावर इतकं प्रेम करणारा तुझा डॅडा आहे, आदी कॅक्स आहे, कमला मावशी आहे. आम्ही एवढे सगळेजण असताना तू स्वतःला अनाथ कसं म्हणू शकतेस? मात्र त्यावर दीपिका म्हणते, पण तुम्ही माझे खरे नातेवाईक नाही ना. त्यावर सौंदर्या तिला समजवण्याचा खूप प्रयत्न करते. ती म्हणते, पण आम्ही तुझ्यावर इतकं प्रेम करतो ते महत्त्वाचं नाही का? चल आपण आपल्या घरी जाऊ, सर्वजण तुझी वाट पाहत आहे. मात्र दीपिका म्हणते, मी नाही येणार तिकडे. तू अगोदर मला सांग माझी आई कुठे आहे? आणि ते ऐकून सौंदर्याला काय बोलावं तेच कळत नाही. तिला हॉस्पिटलमधील तो एक क्षण आठवतो आणि ती शांत होते. त्यानंतर ती दीपिकाला पुन्हा समजवण्याचा प्रयत्न करते. मात्र दीपिका काहीच ऐकून घेत नाही. त्यानंतर सौंदर्या तिला दीपाबद्दल सांगते. ती म्हणते की तू कोणालाही काही न सांगता कार्तिकीच्या घरूनही निघून गेलीस आणि त्यामुळे दीपाला पोलिसांनी कस्टडीमध्ये ठेवलं. त्यांना असं वाटत आहे की दीपानेच तुला किडनॅप केलं आहे. आणि हे सर्व ऐकून दीपिका रडतच म्हणते, पण असं काही नाही. त्यावर सौंदर्या म्हणते, हो, पण जोपर्यंत पोलिसांना हे समजत नाही की तू सापडली आहेस आणि सुखरूपपणे तुझ्या घरी गेली आहेस, तोपर्यंत ते दीपाला सोडणार नाही. त्यामुळे आता आपण पोलीस स्टेशनला जाऊ, म्हणजे पोलीस दीपाला सोडतील. ती तिच्या घरी जाईल आणि त्यामुळे कार्तिकीही हॅपी होईल. आता ती खूप सॅड आहे. आणि त्यावर दीपिका लगेचच होकार देते आणि त्यानंतर सौंदर्या तिला घेऊन लगेचच पोलीस स्टेशनला जाते. दुसरीकडे पोलीस स्टेशनमध्ये दीपा वकील साहेबांना म्हणत असते की मला बेल नको आहे. जोपर्यंत दीपिका सुखरूपपणे सापडत नाही तोपर्यंत मला कुठल्याच मार्गाने इथून बाहेर पडायचं नाही. आणि तितक्यात सौंदर्या तिथे येत त्या तिघांना सांगते की दीपिका सापडली आहे. आणि त्यानंतर कमला दीपिकाला घेऊन येते. दीपिकाला पाहून दीपाला खूप आनंद होतो. ती पळतच जात तिला मिठी मारते आणि तिची चौकशी करते. तर कमला सांगते, दीपिका एकटीच रस्त्याने फिरत होती, मला माझ्या वस्तीत सापडली. त्यावर दीपा दीपिकाला विचारते, तू का अशी न सांगता निघून गेली? सर्वजण किती काळजीत होते. मात्र दीपिका म्हणते, माझं नाही आहे कोणी. आणि त्यामुळे दीपाला धक्काच बसतो. त्यानंतर ती दीपिकाला समजावत म्हणते की आम्ही सगळे तर तुझेच आहोत ना, आम्हाला किती काळजी वाटत होती तुझी. मात्र दीपिका तिचंही काही ऐकून घेत नाही. त्यानंतर इन्स्पेक्टर साहेब कमल्याला विचारतात की दीपिका नक्की कुठे सापडली तुम्हाला आणि त्यानंतर काय केलं तुम्ही? त्यावर कमला सांगते की मला वस्तीजवळ असणाऱ्या रस्त्यावर दीपिका दिसली. मी लगेचच तिला गाठलं आणि तिला म्हटलं की चल घरी, सर्वजण काळजीत आहे. पण ती घरी यायला तयारच नव्हती. त्यामुळे मी तिला म्हटलं की तू माझ्यासोबत माझ्या घरी चल. तेव्हा कुठे ती तयार झाली. त्यानंतर तिला भूक लागली होती म्हणून मी वडापाव आणायला गेले आणि तिथेच मला सौंदर्या मॅडम भेटल्या. त्यावर इन्स्पेक्टर विचारतात की मग तुम्ही लगेचच तिच्या घरी का नाही कळवलं? त्यावर कमला सांगते की मी घरी कळवलं होतं, पण दीपिकाच घरी जाण्यासाठी तयार नव्हती. त्यानंतर इन्स्पेक्टर दीपिकासोबत बोलतात. ते तिला विचारतात की तू का अशी घरातून कोणाला काही न सांगता निघून गेलीस? त्यावर दीपिका म्हणते की ते घर माझं नाही म्हणून मी ते घर सोडलं. त्यावर इन्स्पेक्टर विचारतात, पण तुला अचानक असं कसं वाटलं की ते घर तुझं नाही? 6 वर्ष तर तू त्याच घरात राहत होतीस ना. त्यावर दीपिका म्हणते, हो, पण मी अनाथ आहे ना. आणि त्यावर इन्स्पेक्टर विचारतो, आणि हे तुला कोणी सांगितलं? त्यावर दीपिका म्हणते, कळलं मला, मी बोलताना ऐकलं की माझा डॅडा माझा खरा डॅडा नाही आणि माझी फॅमिली पण खरी नाही आणि म्हणूनच मी त्या घरातून बाहेर पडले.
आणि हे सगळं ऐकून सर्वांनाच मोठा धक्का बसतो। दीपिका पुढे सांगते की त्यानंतर मी दीपा आंटीचं घर शोधत तिच्या घरी गेले, पण आंटी माझ्या घरी फोन करणार होती आणि मग माझ्या घरच्यांनी येऊन मला नेलं असतं, म्हणून मी तेथूनही निघून गेले। त्यावर इन्स्पेक्टर विचारतात, पण तू निघून गेली होती त्यावेळी दीपा कुठे होती? त्यावर दीपिका सांगते की दीपा आंटी बाहेर फोनवर बोलत होती, तर कार्तिकी किचनमध्ये होती आणि मग मी पटकन निघून गेले, कोणालाही काही न सांगता। त्यावर इन्स्पेक्टर विचारतात, हे सगळं तू खरं सांगत आहेस ना? त्यावर दीपिका म्हणते, हो, दीपा आंटीने माझी खूप काळजी घेतली, पण तिने घरी कळवलं म्हणून मी तेथून निघून गेले। मला त्या घरी पुन्हा जायचं नाही, ते घर माझं नाही आणि त्यामुळे सौंदर्या खूपच दुःखी होते। त्यानंतर दीपा निर्दोष आहे हे सिद्ध झाल्यामुळे इन्स्पेक्टर साहेब तिच्या रिलीजचे पेपर तयार करतात। तर दीपिका दीपाला म्हणत असते की मला त्या घरी नाही जायचं, मला तुझ्यासोबत तुझ्या घरी यायचं आहे आणि त्यावर दीपाला काय उत्तर द्यावं तेच कळत नाही। तर दुसरीकडे साक्षी कार्तिकीला जेवण कर म्हणून आग्रह करत असते, पण कार्तिकी म्हणते की मला भूक नाही, मला आईसोबत पोलीस स्टेशनमध्ये राहता येईल का? त्यावर साक्षी तिला समजावत म्हणते, असं तुला काही करता येणार नाही। मात्र कार्तिकीचे प्रश्न काही संपत नसतात। साक्षी तिला समजावत तिच्या सर्व प्रश्नांची उत्तरं देते आणि त्यानंतर तिला स्वतःच्या हाताने जेवण भरवते। तर दुसरीकडे दीपाची सुटका होते, ते सर्वजण पोलीस स्टेशनमधून बाहेर येतात। दीपिका मात्र अजूनही तिच्या घरी जाण्यासाठी तयार नसते, त्यामुळे दीपा पुन्हा एकदा तिच्यासोबत बोलण्याचं ठरवते आणि ती दीपिकाला म्हणते की मी आता जाते, कार्तिकी माझी वाट पाहत असेल आणि तूही उगाच कोणत्या पण गोष्टी डोक्यात आणू नकोस, तू अजून खूप लहान आहेस, उगाच तू कोणत्या पण गोष्टींचा विचार करू नको। मात्र दीपिका तिला विचारते की मी तुझ्या घरी येऊ का प्लीज? त्यावर दीपा तिला म्हणते, पण तुझ्या घरी सर्वजण तुझी वाट पाहत असतील ना, त्यांना तुझी किती काळजी वाटत आहे। मात्र दीपिका म्हणते, मी त्या घरी नाही जाणार, मी आधीच सांगितलं होतं की मी फक्त तुला सोडवण्यासाठी येणार आहे, मला त्या घरी जायचं नाही। आणि त्यानंतर दीपा दीपिकाला घेऊन तिच्या घरी जाते। तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत कार्तिक आणि आयेशा दीपाच्या घरी येतात। कार्तिक दीपिकाला घरी येण्याचा आग्रह करत असतो, मात्र दीपिका त्याला म्हणते, तू माझा डॅडा नाही, तुम्ही माझे कोणी नाही, मी अनाथ आहे आणि हे ऐकून त्याला खूप मोठा धक्का बसतो। तर मित्रांनो, या मालिकेचे पुढील भाग अतिशय रंजक होणार आहेत। या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।